हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 40 साईजची 10 इंचची बाही कटिंग करणार आहोत आणि त्याला कमेंट आलेली आहे अनिता जगताप यांची। बरेचसे कमेंट आलेले आहेत, प्रत्येकाच्या कमेंटला मी उत्तर देणार आहे आणि प्रत्येकाच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवणार आहे। फक्त नाव टाकायला विसरू नका, ज्यांनी नाव टाकलेलं आहे त्यांचेच कमेंटवरून मी व्हिडिओ बनवणार आहे, बाकीचं कुणाचंही बनवणार नाही कारण मला नाव घेता येईल। तर इथं हा कापड घेतलेला आहे, हा कापड वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे, प्लास्टिकच्या कापडापासून बनवलेला आहे, हा फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजणार नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाऊज परफेक्ट बसायची। तर आपल्याकडे 28 साईज पासून 50 साईज पेपर पॅटर्न आहेत। 28 साईज पासून 50 साईज पर्यंत कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्बेसाची 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक 4 टक्स, बोटनेक प्रिन्सेस कट, पाठीमागून बंद गळा आणि पुढे व्ही गळा, याच्यामध्ये सुद्धा 4 टक्स आहे, कॉलर कटोरी आहे विदाउट क्रॉसपट्टी, 4 टक्स मध्ये सुद्धा आहेत, 2 पीस प्रिन्सेस कट आणि 3 पीस प्रिन्सेस कट हे वेगळे वेगळे आहेत आणि बॉम्बे कटोरी सुद्धा पेपर पॅटर्न आहेत। तर तुम्हाला यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज अतिशय सुंदर आणि परफेक्ट बसतात आणि कायमस्वरूपी मार्गदर्शन पण असतं। तुम्ही एकदा पेपर पॅटर्न घेतले की तुम्हाला सगळी सविस्तर माहिती फोनवरून दिली जाते। कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी आल्या तर मी स्वतः सॉल्व्ह करत असते। तर ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉल करायचा आहे। बरेचशा मैत्रिणी अशा आहेत की त्यांना स्टिचिंग करायला खूप आवडतं पण कटिंग जमत नाही, अशा मैत्रिणींसाठी पेपर पॅटर्न खूप महत्त्वाचे आहेत। तर ते एकदा तुम्ही घेऊन बघा। ज्या महिलांनी आधी कटोरी घेतले त्या महिला रिपीटेड ऑर्डर करतात, जसं की आता कटोरी घेतली तर प्रिन्स कट, 4 टक्स अशी वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा ऑर्डर करतात। तर आपल्याकडे एकूण 13 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत, परकरचे 3 प्रकार आहेत आणि नऊवारी साडींचे सुद्धा 3 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। तुम्हाला यातले कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। सध्या ऑफर आणि डिस्काउंट चालू आहे। तर आपण अनिता जगताप यांच्या कमेंटवरून 40 साईज 10 इंचची बाहीची कटिंग करणार आहोत। त्यांनी अस्तर विदाउट अस्तर असं लिहून पाठवलेलं नाही आणि बरेचशा ताईंनी कमेंट केलेले आहेत, पण फक्त एवढंच दिलेलं आहे 40 साईज दाखवा, पण कुठली दाखवायची, प्रिन्स कट दाखवायची का 4 टक्स दाखवायची ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, फक्त साईज नका सांगू। तर तुम्हाला साईज जसं तुम्ही आता 36 साईज सांगतात तर 36 साईजसाठी तुम्हाला 4 टक्स हवंय, प्रिन्स कट हवंय का कटोरी हवंय ते सुद्धा लिहून पाठवा आणि प्लीज तुमचं नाव टाकायला विसरू नका। तर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेले, कापड मी आधीच सरळ कट करून घेतलेला आहे, अर्धा इंच कापड घेतलेला आहे, अर्धा इंच वरती टिक करून घेऊयात। इथून वरती 10 इंच उंची मोजायची आपल्याला, तयार 10 इंच उंचीचं माप सांगितलं आहे त्यांनी, वरती अर्धा इंच, टोटल 11 इंच माप होणार आहे आपलं। 40 साईज आहे तर 40चा चौथा भाग मोजायचा आहे। बंद बाजू माझ्या साईडने आहे, ओपन बाजू पुढच्या बाजूने आहे, समोरच्या बाजूने। 40चा चौथा भाग मोजायचा आहे, 40चा चौथा भाग आहे 10 इंच प्लस अर्धा इंच, अर्धा इंच आपण इथं ऍड केलेला आहे। तर 10 इंचच्या बाहीसाठी खुल्या भागाकडून 3.5 इंच कमी करून घ्यायचं आहे, 2 इंच इथं टिक करायचं आहे। दंडगेरचं माप तुमचं जे काही असेल ते, मी 6 इंच दंडगेर टाकते, 2 इंच शिलाई मार्जिन। बाहीला शेप देऊन घेऊयात। हा झाला वरचा आकार, हा झाला पुढचा आहे आणि हा मागचा आकार आहे। तर दोघांमध्ये 0.5 ते 0.75 एवढं अंतर आलं पाहिजे दोघा आकारांमध्ये। 75 असेल 0.75 तरी चालेल किंवा 0.5 म्हणजे अर्धा इंच असेल तरी चालेल। आणि तुम्ही जर पाठीमागच्या भागात 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल, जसं की छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच, तर इथं 2 इंच वरती स्टिक करायचं आहे। तुम्ही जर 1.5 इंच घेतलं असेल तर 1.5 इंच वरती अशा पद्धतीने व्यवस्थित आकार द्यायचा आहे। ही झाली आपली 10 इंचची 40 साईजची बाही। 40 साईज आहे, 40चा जो आपण हे घेतलेली आहे 10 इंच प्लस अर्धा इंच घडी घेतलेली आहे आणि खुल्या भागाकडून आपण घेतलेला आहे 3.5 इंच, इथं 2 इंच हे शिलाई मार्जिन, इथं ही 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथं मी लिहून दिलेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला
टिक करून दाखवलेली आहे. तर आता कट करून घेऊयात. असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण माप द्यायला विसरू नका. बाहीचा आकार परफेक्ट असेल तर बाहीला फुगा येणार नाही. बऱ्याचशा महिलांची बाही पुरत नाही, बरोबर जरी माप टाकली तरी पण आकार चुकीचा असल्यामुळे बाही सुद्धा पुरत नाही. तर अशा पद्धतीने आपण ही 10 इंचची 40 साईजची बाही कटिंग केलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.